गेल्या 4 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तहसील कार्यालयासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जिल्हा संघटक आमरण उपोषण करत आहेत। आपण त्यांना विचारू ते कोणत्या मागणीसाठी आमरण उपोषण करत आहेत। तुम्ही आमरण उपोषण करत आहात कशा संदर्भात आणि काय मागण्या आहेत तुमच्या? शेतकऱ्यांच्या मागण्या आहे। शेतकऱ्यांचं पीक कर्ज जसं तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रात माफ झालं पाहिजे, त्यानंतर पीक विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही। फक्त तुरीला पीक विमा दिला आहे, बाकी कुठल्याही वाहनाला पीक विमा दिलेला नाही। त्या सगळ्या वाहनांना पीक विम्याची रक्कम मिळाली पाहिजे। दुष्काळी अतिवृष्टीची निधी अजून मिळालेला नाही, तो मिळाला पाहिजे। शेतकरी राजा मोठ्या कुटीला आलेला आहे, त्याला 12 तास वीज मिळाली पाहिजे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जलजीवन मिशनचा प्रश्न। जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, टू मच भ्रष्टाचार झालेला आहे। कुठलंही काम पूर्ण झालेलं नाही आहे। पाईपलाईन अर्धी फुटलेली आहे, अर्धवट काम सोडलेले आहेत, बिलं काढून घेतलेले आहेत आणि म्हणतात की जलजीवन मिशनचं काम पूर्ण झालं। तर त्याची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि त्या चौकशीमध्ये आमचा एक सदस्य त्या चौकशीमध्ये असावा, जेणेकरून त्या चौकशीला मॅनेज करणार नाही, म्हणून आम्ही आमरण उपोषणाला बसलो होतो। नाही, एकीकडं सरकार असं बोलतं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री की 45,000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांसाठी यावेळेस दिलेले आहेत। ते काय मिळाले की नाही शेतकऱ्यांना आतापर्यंत? कुठले मिळालेले नाही आहे। ह्या गोष्टी ह्या हवेतल्या गोष्टी आहे। जसे मोदी साहेब हवेत बोलतात, तीच सवय आता महाराष्ट्र शासनावर आलेली आहे आणि त्या सवयीनुसार आम्ही 45,000 कोटी रुपये दिले, आम्ही 1000 कोटी दिले, आम्ही 1.5 लाख कोटी दिले। ह्या सगळ्या हवेतल्या गोष्टी आहेत, गमती आहेत सगळ्या। कुणाला काही मिळालेलं नाही। सगळे शेतकरी इथं रडत आहेत। त्या 1,500 रुपयासाठी माझ्या माय बहिणी इथं लाईन लावून उभे आहेत हो। आणि ते ऑगस्टपर्यंत फॉर्म भरायचा आहे। ऑगस्टपर्यंत फॉर्म भरणार, सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागणार। कुठे मंजूर होणार, कोणाला 1,500 रुपये मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार? ह्या नुसत्या फसव्या योजना आहेत। शेतकऱ्यांसाठी हे सरकारी संवेदनशील वाटते का तुम्हाला? अहो, या संवेदनहीन आहेत हे। या सरकारमध्ये कुठली संवेदना नाही आहे, कुठली या शेतकऱ्यांच्या विषयी, माझ्या शेतकऱ्याच्या ज्याच्या बळावर आम्ही जगतोय त्याच्याविषयी कुठली संवेदना नाही आहे। एक पैशाची संवेदना नाही आहे। संवेदनहीन सरकार आहे। नेमकी आता मुख्य मागणी तुमची कशासाठी आणि तुम्ही आता काय करणार आहात पुढे? आमची मुख्य मागणी शेतकऱ्यांच्या विषयीच आहे। त्यांचं पीक कर्ज माफ करावं, त्याच्यानंतर त्यांना दुष्काळीचा निधी द्यावा, त्यांचं पीक विमा द्यावा, त्यांना 12 तास वीज द्यावी आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं ना तर ह्या शेतकऱ्या राजांच्या अडचणी त्यांच्या समजून घ्यावा शासनानं। शासन AC मध्ये बसून कुठलेही निर्णय घेत नाहीत हे, कारण यांना शेतीविषयीचं काय माहिती आहे? अहो, सामान्य माणूस डाळ खरेदी करू शकत नाही, 200 रुपयाच्या वर डाळी गेल्या हो। आणि BJPचे खासदार बोलतात की हमारे गाव में तो 100 से नीचे दाल है। किती दिवस उपोषण सुरू राहील तुमचं? माझ्या प्राणाचा शेवटचा श्वास जाईपर्यंत जर माझ्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी शेवटच्या श्वासापर्यंत उपोषण करणार। तर हे आपल्यासोबत जे गोपाल पच्चिरे म्हणून हे जिल्हा संघटक आहेत, त्यांनी आता उपोषण सुरू केलं गेल्या 4 दिवसापासून। शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहणार आहे, अशी मागणी त्यांची करण्यात आली आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV मेहकर, बुलढाणा।